मध्ये देखील पुण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे ना. म्हणजे वैनगंगा नदी जवळ आहे असं असून सुद्धा पाऊस या पट्ट्यात भरपूर होतो, पण पाणी नियोजन काय आहे? डांबराचे रस्ते गेले आणि सिमेंटचे रस्ते आले, याला जर विकास म्हणत असू तर नागपुरामध्ये डांबराचे रस्ते गेल्यावर सिमेंटचे रस्ते आल्यावर नागपुरामध्ये पाणी का तुंबलं याचं उत्तर गडकरी देतील का? तर उत्तर नाही. साधी चालायला वाट नाही, नदी पार करायला पूल नाही, याच्याकडे गडकरीचं लक्ष आहे का हो? हे एका गडचिरोलीच्या जिल्ह्याचं झालं. मुंबईच्या जवळ या ठाणे जिल्ह्यात या वाडा, मोखाडा, तलासरी या तालुक्यात या जी गडचिरोलीची परिस्थिती आहे ती आहे. विकास BJPचा आहे, त्यातला चेहरा हा भकास आहे आणि भकास चेहऱ्यातला विकास हा मानवी हिताचा नसतो हे कुणाला सांगायला तज्ज्ञाची गरज आहे का? त्यामुळे भंडारा जिल्हा असो किंवा महाराष्ट्रातील जनतेच्या प्रश्नावरची बाब असो, धनदांडग्याच्या हिताची धोरणं राबवणं म्हणजे देशहित नाही आणि देश घडवणं म्हणजे मुठभर लोकांची साधन संपत्ती पराकोटीला नेऊन ठेवणं म्हणजे देशातला विकास नाही. हे कळायला BJPला कदाचित अनेक वर्ष लागतील. नाना पटोले व्यक्ती म्हणून चांगले आहेत, व्यक्ती म्हणून त्यांच्याविषयी ऑब्जेक्शन नाही. ते सत्तेत असताना महाराष्ट्र विधानसभेत OBCची जनगणना करावी, ठराव केंद्राला पाठवावा, एवढं काम करायला बजेटची गरज नव्हती. ते काँग्रेसवाले इन्क्लुडिंग नाना का करू शकले नाही? या भंडारा जिल्ह्यामध्ये विजेचा प्रश्न आहे, वीज बिलांचा प्रश्न आहे, शेतीला पाणी पुरवठ्यातला प्रश्न आहे. मागे एका शेतकऱ्याने आत्महत्या केली, त्या गावी मी गेलो होतो. का तर त्याच्या जमिनीला शेतीला पाणीसुद्धा नाही, वीजसुद्धा नाही. ही जर या जिल्ह्यातली साकोलीतली समस्या असेल तर नाना पटोलेने त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं ना. दीप पटोले काय किंवा नागपुरातील विकास ठाकरे काय किंवा अनेक ठिकाणचे बाकीचे उमेदवार. आमचं असं म्हणणं आहे की काँग्रेस पार्टी मुळात BJP संघ परिवाराशी ताकदीनं लढतच नाही आणि म्हणून अंगावरच घेत नाहीत. आणि अंगावर न घेण्याच्या प्रवृत्तीमुळेच नानाने इथून लोकसभा लढली नाही, वडेट्टीवाराने चंद्रपुरातून लोकसभा लढली नाही, अनेक काँग्रेसवाले पक्ष सोडून गेले, अशोक चव्हाणासारखे. तर काँग्रेस मुळात देश स्तरावरती एकटे राहुल गांधी सोडून दिले तर बाकी सगळे काँग्रेसवाले काही फार ताकदीने BJPच्या विरोधात लढत नाहीत आणि त्याचंच दर्शन भंडाऱ्यामध्ये आहे. आणि BJPचे उमेदवार असावं तरी काय, त्यांचं अंतिम टप्प्यात नाव आलं, नाहीतर तेही जवळजवळ कट होण्याच्या मार्गावरच होते. फुल पटेल मोठे नेते आहेत भंडाऱ्याचे, पण ते जमिनीवरचे नेते कमी आहेत आणि कॉर्पोरेट नेते जास्त आहेत. की एअर इंडियाच्या घोटाळ्यामध्ये त्यांच्यावर आरोप करणारे कोण होते? BJPवालेच होते ना. म्हणत आता ते BJPच्या जवळ गेले की स्वच्छ झाले. EDनं रिपोर्ट जसे दिले जसं छगन भुजबळ. क्लीन चिट हा सत्तेतला दुरुपयोगी असतो आणि जेव्हा तुम्हीच सुरुवातीला आरोप करणारे त्या माध्यमातून केंद्र सरकारमध्ये घोटाळा झाला. आता भारतातील नागरिकांना प्रत्येकानं कळायला लागली की ED CBI इन्कम टॅक्सचा कसा दुरुपयोग होतो. हे भारताच्या राजकारणात एवढं स्पष्ट झालंय की अमेरिकेच्या सुद्धा टीका टिप्पणी त्याच्यावर यायला लागल्या. माने सर आपल्याबरोबर आहेत, जाणून घेऊ त्यांचं काय आहे, उमेदवार त्यांनी कुठला दिलेला आहे आणि काय विषयांना घेऊन ते या निवडणुकीमध्ये जातात. महाराष्ट्रातील 5 लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये पूर्व विदर्भातील 5 लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुका येत्या 19 तारखेला संपन्न होत आहेत आणि त्या 5ही मतदारसंघामध्ये बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीनं आपले उमेदवार उतरवलेले आहेत. त्याच्या प्रचाराची नियोजन तयारी, उमेदवाराची अंतिम तयारी याचा आढावा घेण्यासाठी गेले 2 दिवस कालपासून चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि मग आता संध्याकाळी आज नागपुरात रामटेक आणि नागपूर लोकसभा अशा 5 मतदारसंघाचा हा दौरा माझा 2 दिवसाचा आहे. पहिल्यांदा की महाराष्ट्रामध्ये BRSP 2019ला महाविकास आघाडीचा आम्ही घटक पक्ष होतो, अजूनही होतोच. त्या पार्श्वभूमीवर या लोकसभेच्या निवडणुका लागल्या तर आमच्या 13 पक्षापैकी कुठल्याही एका पक्षाला महाविकास आघाडीनं कुठलीही किंमत दिली नाही, विचारली नाही.
मग या भूमीवर आम्ही 15 मार्च 2024ला नागपुरात आमची एक मोठी चुनाव रॅली झाली कान्शीरामजीच्या जयंती दिवशी. त्या दिवशी मी स्पष्ट केलं की जर महाविकास आघाडी आमच्यासारख्या पक्षांना समाविष्ट करून घेत नसेल तर आम्हाला स्वतःची उमेदवार उतरवल्याशिवाय पर्याय नाही. आणि त्यावेळेला मग आम्हाला कोणी आरोप प्रत्यारोप करता कामा नयेत आणि त्यातला अंतिम फैसला आम्ही 20 तारखेनंतर करू. तरी देखील आम्ही 26-27 तारखेपर्यंत थांबलो. आमच्या वतीनं प्रस्ताव महाविकास आघाडीकडे केंद्राकडे गेले होते पण तिकडूनही काही रिस्पॉन्ड नाही. आणि अशा परिस्थितीत आम्ही 5 ठिकाणी उमेदवार उतरायचं ठरवलं. 4 ठिकाणचे उमेदवार हे BRSPचे आहेत. भंडारा लोकसभा क्षेत्रात आमच्या उमेदवाराचा अर्ज काही टेक्निकल मिस्टेकमुळे रिजेक्ट झाला आणि त्यामुळं या मतदारसंघात ज्यांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे ते आहेत आपल्या OBC सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष, भंडारावासी आहेत, भंडाऱ्याचे सुपुत्र आहेत आणि चांगले चळवळीतील जाणकार आहेत. सर त्यांचं नाव असे ॲडव्होकेट प्रदीप ढोबळे यांनी आता नुकतीच नोकरी सोडून पूर्णपणे समाजकारणात राजकारणात उतरायचं ठरवलेलं आहे. माझे ते चांगले मित्रही आहेत. तर ते अपक्ष निवडणूक लढत असल्यामुळं मग आम्ही त्यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून केलेला आहे. आमच्याशिवाय इतरही संघटना त्यांना समर्थन देतील. उदाहरणार्थ बळीराजा पार्टीचाही उमेदवारीतून रिजेक्ट झालेला आहे तर ते देखील समर्थन देतील किंवा आणखीन असे काही 2-4 संघटना आहेत ते देखील समर्थन देतील. तर भंडाऱ्याच्या लोकसभा क्षेत्रामध्ये काँग्रेस आणि BJP अशी टक्कर मानली जाते. परंतु या दोघांच्या टक्करीमध्ये BRSP पुरस्कृत हे प्रदीप ढोबळे जे आहेत ते एक निर्णायक शक्ती ठरतील. त्याची काही कारणं आहेत. कारण तेली समाजाचं इथं आता बहुमत असताना देखील BJP काँग्रेसकडून कुठला असा उमेदवार नाही. ढोबळे आमचे त्या समाजाचे आहेत. त्यांच्या पत्नी कुणबी समाजाच्या आहेत आणि BRSPतलं बौद्ध समाजामध्ये बऱ्यापैकी प्राबल्य आहे. तर अशा पार्श्वभूमीवर एखादा तिसरा स्वतंत्र विचारसरणीचा उमेदवार या ठिकाणी निर्णायक ठरू शकतो आणि मग त्याचीच व्यूहरचना करण्यासाठी मी आज भंडाऱ्याला आलेलो होतो. एक तर जेव्हा माझ्यासारखा माणूस त्यांचं समर्थन करतो आहे, पुरस्कृत करतो आहे, तेव्हा ती एकट्या उमेदवाराची जबाबदारी नाही. जे त्यांना समर्थन देतील त्यांची आहे. उदाहरणार्थ गेल्या आम्ही वर्षभरापासून गोसेखुर्द प्रकल्पग्रस्ताचा प्रश्न BRSPनं मोठ्या प्रमाणावर लावून धरला ना. इथे भंडाऱ्यात मोर्चा काढला, मोर्चा काढला, कलेक्टरसोबत बैठक घेतली. आता आचारसंहिता आले नाही तर मग विभागीय पुनर्वसन कार्यालय नागपूरला आहे जे इथून हलवलेलं आहे त्याच्यावरचा मोर्चा सुनियोजित होता. त्याशिवाय मग कायदेशीरसुद्धा लढाई ती लढणार आहोत आम्ही. त्यामुळं पुनर्वसनाचा गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त ज्यांच्या जमिनी गेल्या, नोकऱ्या नाहीत, त्यांची भरपाई नाही, बॅकवॉटरमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याच्याकडं कुणाचं लक्ष नाही. आणि या बाबतीत इथले स्थानीय आमदार खासदार कोणत्याही पक्षाचे असोत त्यांचा त्या बाबतीतला दृष्टिकोन अगदी शून्य स्वरूपाचा आहे. लोकांना अन्यायकारकच आहे. म्हणूनच ते प्रकल्पग्रस्त शेवटी आमच्याकडे वळले. त्यांनी पूर्वी अनेकांना भेटले पण त्यांची जेव्हा फसवणूक झाली तेव्हा ते आमच्याकडे वळलेले आहेत आणि आताही ते सध्या आमच्यासोबत आहेत. त्यामुळं गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तामुळं जे प्रभावित लोक आहेत, गावं आहेत, सुरबुडीसारखी लहानसहान गावंसुद्धा पुनर्वसनाची माग अनेक वेळा करून त्यांचं पुनर्वसन होत नाही. अशा अनेक गावांना न्याय देण्याची भूमिका BRSPनं गेल्या वर्षभर घेतलेली आहे. भंडाऱ्यासारख्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षात मी पुन्हा म्हणतो आमदार खोजदार कोण आहे, कोणत्या पक्षाचा हे जरी बाजूला ठेवला तर रोजगार निर्मितीच्या क्षेत्रात भंडारा हा शून्य आहे. इथे अजिबात इंडस्ट्री आलेली नाही, कुणी आणलेली नाही. किंबहुना ज्या काही इंडस्ट्री होत्या, उदाहरणार्थ भेलसारखी एक चांगली इंडस्ट्री होती, कारखाना होता, व्हिडिओकॉन होते, हे सगळे बंद पडलेले आहेत. त्यामुळं भंडारा जिल्ह्यातील सुशिक्षित युवा यांच्यासाठी रोजगाराचा प्रश्न भंडारा जिल्ह्यात फार मोठा आहे. त्याला मार्गी लावण्यात
आमदार खासदार बी जे पीचे असो काँग्रेसचे असो जे सत्तेत आहेत ते आजपर्यंत अपयशी ठरले. भंडारा धान उत्पादक जिल्हा आहे. धानाच्या भावाचा मुद्दा नेहमीच विदर्भातला ऐरणीवरचा मुद्दा असतो आणि बी जे पीमध्ये सत्तेत आल्यानंतर खूप गॅरंटी देत असतात. मोदीच्या भाषेतील गॅरंटी ते ज्या गॅरंटी देत असतात त्या गॅरंटीमध्ये धानाला काही अशी शेतकरी हिताची जे स्वामीनाथन कमिशनच्या आधारे जो 1.5 भाव द्यायला पाहिजे उत्पादन खर्चाच्या ते अजूनपर्यंत द्यायला बी जे पीला अपयश आलं. जी बी जे पी 2022ला म्हणाली होती, मोदी म्हणाले होते की आम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करून दाखवू, त्यांना आजपर्यंत ते शक्य झालं नाही. ते उत्पन्न डबल करायचं सोडा, भाव द्यायचं सोडा, जो धानाला बोनस दिला जातो दरवर्षी तो बोनससुद्धा अजून महाराष्ट्र शासनानं दिलेला नाही. बाजूचं छत्तीसगड छोटंसं राज्य आहे, तिथल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस आहे पण महाराष्ट्रात नाही. ही कुठली सत्ता वापरण्याची पद्धत आहे? एका बाजूला तुम्ही महाराष्ट्रातल्या कारखानदारीचे सगळे कर्ज शासन त्याला गॅरंटी देते, पण इथं धान उत्पादक किसानांना कास्तकारांना तुम्ही वार्षिक बोनससुद्धा देत नाही, जे रक्कम फार लहान असते. याच्याही पलीकडं भंडारा जिल्ह्यामध्ये पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की मराठवाडाच तहानेला ग्रस्त आहे, तहानग्रस्त आहे, पण भंडाऱ्यामध्ये देखील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे ना. म्हणजे वैनगंगा नदी जवळ आहे असं असूनसुद्धा पाऊस या पट्ट्यात भरपूर होतो, पण पाणी नियोजन काय आहे? म्हणजे भंडारा जिल्ह्याचं विकासाचं नियोजन आणि सर्वसाधारण नागरिकाच्या आवश्यकता लक्षात घेऊन नियोजन करण्यात. स्थानिक खासदार पण इथूनच म्हणजे जवळ म्हणजे मी तेच म्हणालो, इथले स्थानिक खासदार असो आमदार असो ते कोणत्याही पक्षाचे असो, जे सत्तेत गेले, जे निवडून गेले, निधी भरपूर येतो, पण त्या निधीचा भरपूर काम केलेलं असंही आहे. मग ते आहेत ना, डांबराचे रस्ते गेले आणि सिमेंटचे रस्ते आले, याला जर विकास म्हणत असू तर नागपुरामध्ये डांबराचे रस्ते गेल्यावर सिमेंटचे रस्ते आल्यावर नागपुरामध्ये पाणी का तुंबलं याचं उत्तर गडकरी देतील का? तर उत्तर नाही देऊ शकत. सर गडकरीचं नाव आलं तर खूप एक मोठी चर्चा आहे भारतामध्ये असो किंवा मग नागपूरचे आता सध्याचे उमेदवार. आता तुम्ही राष्ट्रीय नेते आहात तर तुम्हाला हा एक प्रश्न विचारतोच की काय आहे म्हणजे त्यांचा विकास तुमच्या शब्दात तरी काय आहे? नाही, त्यांचा विकास म्हणजे सिमेंट इंडस्ट्रीचा विकास आहे. अच्छा, रस्ते आवश्यक आहेत, पण गडकरींना कुठल्या रस्त्याचा विकास हवे? पहिलं हायवे. व्यापाऱ्यांचं गडचिरोलीमध्ये जिल्ह्यात 250 गावं आहेत जे पावसाळ्यामध्ये त्यांचा जगाशी संपर्क नसतो, त्यांना साधी चालायला वाट नाही, नदी पार करायला पूल नाही. याच्याकडे गडकरीचं लक्ष आहे का हो? हे एका गडचिरोलीच्या जिल्ह्याचं झालं. मुंबईच्या जवळ या, ठाणे जिल्ह्यात या, वाडा मोखाडा तलासरी या तालुक्यात या, जी गडचिरोलीची परिस्थिती आहे तिथे आहे. अमरावतीतल्या बेळघाट पट्ट्यामध्ये या, तीच परिस्थिती आहे. हे अत्यंत भयानक स्वरूपाचे प्रश्न असताना विकास बी जे पीचा आहे, त्यातला चेहरा हा भकास आहे आणि भकास चेहऱ्यातला विकास हा मानवी हिताचा नसतो. हे कुणाला सांगायला तज्ज्ञाची गरज आहे का? त्यामुळं भंडारा जिल्हा असो किंवा महाराष्ट्रातील जनतेच्या प्रश्नावरची बाब असो, धनदांडग्याच्या हिताची धोरणं राबवणं म्हणजे देशहित नाही आणि देश घडवणं म्हणजे मुठभर लोकांची साधनसंपत्ती पराकोटीला नेऊन ठेवणं म्हणजे देशातला विकास नाही. हे कळायला बी जे पीला कदाचित अनेक वर्ष लागतील. सर आता आपण राष्ट्रीय पक्ष म्हटलं तर आपल्याला दोन जे भंडारा जिल्ह्यातील एक मोठे लीडर जे राष्ट्रीय देश पातळीवर काम करतात, एक स्थानीय आपले काँग्रेस पक्षाचे नाना पटोले, तसेच NCPचे शरद पवारचे अति जवळचे जे आता अजित पवार गटामध्ये गेलेले आहेत असे प्रफुल्ल पटेल. सर नाना पटोलेबद्दल सध्या आपण काय म्हणणार? नाना पटोले व्यक्ती म्हणून चांगले आहेत, व्यक्ती म्हणून त्यांच्याविषयी ऑब्जेक्शन नाही. ते जिल्ह्यातील एक आमदार म्हणून पण काम करतात. पण साकोलीतून ते निवडून आले त्यावेळेला आमची आघाडी होती, आम्ही त्यांना मतदान केलेलं आहे, BRSPनं समर्थन दिलेलं आहे. नाना पटोलेने उत्तर द्यावं, काँग्रेस पक्ष सत्तेत असताना OBCची जनगणना का झाली नाही? आता काँग्रेसवाले जे मागणी करतात OBCची जनगणना करावी, यांनी का केली नाही? हा मुद्दा एक.
दुसरं महाविकास आघाडी ज्याच्यात आम्ही होतो, 2.5 वर्ष सत्तेत होती. ते सत्तेत असताना महाराष्ट्र विधानसभेत ओबीसीची जनगणना करावी आणि ठराव केंद्राला पाठवावा एवढं काम करायला बजेटची गरज नव्हती. ते काँग्रेसवाले इन्क्लुडिंग नाना का करू शकले नाहीत? या भंडारा जिल्ह्यामध्ये विजेचा प्रश्न आहे, वीज बिलांचा प्रश्न आहे, शेतीला पाणी पुरवठ्यातला प्रश्न आहे. मागे एका शेतकऱ्याने आत्महत्या केली, त्या गावी मी गेलो होतो. का तर त्याच्या जमिनीला शेतीला पाणीसुद्धा नाही, वीजसुद्धा नाही. ही जर या जिल्ह्यातली साकोलीतली समस्या असेल तर नाना पटोलेने त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं ना. पण सभा, संमेलनं, भजन आणि भंडारे अटेंड करणं म्हणजे जर राजकारण असेल तर त्यातून बाहेर येण्याची गरज आहे. आता सध्या त्यांचे जे प्रदीप पडोळे म्हणून त्यांनी उमेदवार दिला आहे, कसं पाहता त्यांना? प्रदीप पटोळे काय किंवा नागपुरातील विकास ठाकरे काय किंवा अनेक ठिकाणचे बाकीचे उमेदवार, आमचं असं म्हणणं आहे की काँग्रेस पार्टी मुळात BJP संघपरिवाराशी ताकदीनं लढतच नाही. का लढत नाही तर काँग्रेसमधले सुद्धा अनेक नेते हे घराणेशाहीत अडकलेत, भ्रष्टाचारात अडकलेत. त्यांना ED, इन्कम टॅक्स, CBIची भीती वाटते. BJP त्याचा सर्रास गैरवापर करते, त्याचे परिणाम नको म्हणून ते जास्त काही BJPच्या संघपरिवाराच्या नादाला लागत नाहीत आणि म्हणून अंगावरच घेत नाहीत. आणि अंगावर न घेण्याच्या प्रवृत्तीमुळेच नानाने इथून लोकसभा लढली नाही, वडेट्टीवाराने चंद्रपुरातून लोकसभा लढली नाही, अनेक काँग्रेसवाले पक्ष सोडून गेले, अशोक चव्हाणासारखे. तर काँग्रेस मुळात देश स्तरावरती एकटे राहुल गांधी सोडून दिले तर बाकी सगळे काँग्रेसवाले काही फार ताकदीने BJPच्या विरोधात लढत नाहीत. आणि त्याचंच दर्शन भंडाऱ्यामध्ये आहे. आणि BJPचे उमेदवार असावं तरी काय, त्यांचं अंतिम टप्प्यात नाव आलं, नाहीतर तेही जवळजवळ कट होण्याच्या मार्गावरच होते. पण BJPकडे तसा कोणी सक्षम नसल्यामुळं आणि जातीचं राजकारण BJP करतेच नाही म्हटलं तरी. भंडारा सर ते जातीचंच राजकारण मग जातीचं राजकारण आहे तर इतर जाती काही गप्प बसतील का? तेली समाज मोठ्या संख्येनं आहे, गोवारी समाज मोठ्या संख्येनं आहे, बुद्धिस्ट समाज मोठ्या संख्येनं आहे. हे काय हातात चिचुके घेऊनच कायम फिरतील का? तेही आपल्या मताचा वापर करतील आणि दाखवतील शक्ती. अच्छा, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल ते सुद्धा स्थानीयच आहेत तिथले, इथून राज्यसभेला त्यांची यादी निवड झालेली आहे. त्यांना कसं बघता? आता त्यांना CBIनं क्लीन चिटसुद्धा दिलेली आहे, कसं पाहता त्यांना? प्रफुल्ल पटेल मोठे नेते आहेत भंडाऱ्याचे, पण ते जमिनीवरचे नेते कमी आहेत आणि कॉर्पोरेट नेते जास्त आहेत. कॉर्पोरेट नेते आहेत पण जमिनीवरचे नाही. मास लेवलचं राजकारण त्यांचा प्रांत नाही. कार्यकर्ते भरपूर मोठ्या प्रमाणात त्यांचे दोन्ही जिल्ह्यात. कार्यकर्ते आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकांचे भरपूर असतातच, पण नेत्याची एक ओळख असते, जनमानसाचा नेता, कॉर्पोरेट चेहऱ्याचा नेता. तर याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल हे कॉर्पोरेट चेहऱ्याचे नेते म्हणून ओळखले जातात, कारण त्यांचं राजकारण हे दिल्लीतलं आहे, भंडाऱ्यातलं नाही आहे, ते फार कमी आहे. दुसरी गोष्ट आता की एअर इंडियाच्या घोटाळ्यामध्ये त्यांच्यावर आरोप करणारे कोण होते? BJPवालेच होते ना. क्लीन चिट त्यांची. म्हणजे आता ते BJPच्या जवळ गेले की स्वच्छ झाले. EDनं रिपोर्ट जसे दिले, जसं छगन भुजबळाच्या प्रकरणात सरकारी वकील म्हणे आम्हाला कागदपत्रच सापडत नाहीत. ही जी पद्धत आहे, तर क्लीन चिट दिली म्हणून ते प्रकरण बंद होत नाही. एक लक्षात घ्या, मी वकील माणूस आहे. उद्या एखाद्या सरकारला वाटलं की असं एखादं प्रकरण रिओपन करावं तर ते करता येतं. त्यामुळं कुणी क्लीन चिट मग ज्यांना मिळाल्या असतील त्यांनी ते अंतिम आहे असं समजण्याची गरज नसते. क्लीन चिट हा सत्तेतला दुरुपयोगी असतो आणि जेव्हा तुम्हीच सुरुवातीला आरोप करणारे, त्या माध्यमातून केंद्र सरकारमध्ये घोटाळा झाला UPAच्या काळात अशी मागणी करणारे, ते तुमच्या पक्षात आले की ते स्वच्छ होतात. ही मानणी आता भारतातील नागरिकांना प्रत्येकानं कळायला लागली की ED, CBI, इन्कम टॅक्सचा कसा दुरुपयोग होतो. हे भारताच्या राजकारणात एवढं स्पष्ट झालं आहे की अमेरिकेच्यासुद्धा टीका टिप्पणी त्याच्यावर यायला लागल्या. अमेरिकेने म्हटलं की लक्ष देऊन अमेरिकेच्या आल्या, युनोच्या आल्या. त्यामुळं भारतामधल्या या जज एजन्सिया किती निष्पक्ष आहेत याच्यावरती जगातील लोकांचं देखील दक्ष आहे.
आता शेवट आपला लोकसभेचे उमेदवार म्हणून आपण समर्थन द्यायला आलाच, तर भाजपाबद्दल आपण काय म्हणणार? महायुतीचे गेले 2 टर्म राहिलेले सुनील मेंढे यांना पुन्हा तिकीट देण्यात आली आहे. मी मगाशीच उल्लेख केला की BJP दुसऱ्या उमेदवाराच्या शोधात होती, पण त्यांना सक्षम उमेदवार कोणी मिळाला नाही. आणि सक्षम म्हणजे जातीच्या राजकारणातला सक्षम असा कोणी मिळाला नाही, आणि म्हणून त्यांनी वर्तमान खासदारांना तिकीट दिलेलं आहे. पण भंडाऱ्यातली जनता त्यांनी 2 टर्म पाहिलेले आहेत. ते खासदार हे सांगू शकत नाहीत की मी माझ्या मतदारसंघात ही 10 कामं प्रमुख गेल्या 10 वर्षात केली, हे सांगू शकत नाहीत. हे सगळे मोदीचा जय जयकार करून, मोदी नामाचा जप करून हे निवडून येतात. यांचं स्वतःचं मतदारसंघातील काम किती याचा हिशेब जनतेनंही मागावा निवडणुकीत, आणि यांनीही जनतेसमोर द्यावा. जनता ठरवेल काय योग्य आणि काय अयोग्य. आता पुन्हा एकदा आपण ज्या उमेदवाराला इथं समर्थन देत आहे, पुन्हा एकदा काय सांगणार त्यांच्याबद्दल? मी म्हटलं ना, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीनं फार चांगल्या स्वच्छ प्रतिमेचा, भंडारा जिल्ह्यातला रहिवासी असलेला, OBC सेवा संघाचा अध्यक्ष असलेला आणि फुले शाहू आंबेडकरी परिवर्तनवादी चळवळीतील लोकांशी जुडलेला एक चांगला शिकला सवरलेला ॲडव्होकेट हा उमेदवार प्रदीप ढोबळे हे यांना इथं दिलेला आहे. त्यांना आम्ही पुरस्कृत केलेला आहे. त्यांची निवडणूक निशाणी ही सिटी आहे. काय सिम्बॉल आहे? सिटी हां, विसल VC त्यांची सिटल आहे, सिम्बल आहे. आणि BRSPची आमची ज्या 5 उमेदवारांमध्ये 4 उमेदवाराची सिटी हीच सिम्बल आहे. आणि त्यामुळं अशा चांगल्या उमेदवाराला भंडारा लोकवासियांनी, मतदारांनी एक वैकल्पिक पर्याय, कंटाळला असाल BJP काँग्रेसच्या राजकारणाला, तर एक सशक्त पर्याय BRSPच्या माध्यमातून मतदारासाठी उपलब्ध करून दिला आहे. कारण समृद्ध लोकशाहीसाठी चांगल्या लढाया होणं आणि चांगली माणसं राजकारणात येणं हे आवश्यक आहे असं BRSP मानते. BRSPचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट माने सर, कुठल्याही परिचयाची गरज नाही. असंख्य फॉलोअर्स, असंख्य चहिते त्यांचे समाजकारणात, राजकारणात दोन्ही जागी आपल्याला पाहायला मिळणार. भंडाऱ्यात अनेकदा सामान्य जनतेसाठी गुन्हेग्रस्त असो किंवा बेरोजगारीचे मुद्दे असो, ते नेहमी येत असतात. यंदा 4ही विदर्भातील सीटवर त्यांचे उमेदवार उभे आहेत. काही कारणवश भंडाऱ्यात त्यांच्या उमेदवाराचं टेक्निकल फॉर्म कॅन्सल झाला आहे, म्हणून ॲडव्होकेट प्रदीप ढोबळे यांना त्यांनी खुलं समर्थन दिलेलं आहे. महाविदर्भ TV करता मुकेश कुमार, भंडारा.